नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. सर्व बहिणींना थेट 3,000 रुपये ठिकाणी दिले जात आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर बघितलं तर ऑगस्ट महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटवर ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. राहिलेल्या बहिणींना आज सुद्धा ठिकाणी पैसे मिळणार आहे आणि उद्याही मिळणार आहे. म्हणजेच काय तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सप्टेंबर हप्त्याविषयी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर देणार आहे, कारण की आत्ताच महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि ह्या निर्णयाविषयी तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे. म्हणून बहिणींनो, या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की अतिशय महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. कारण की सरकारने सर्वात महत्त्वाची मोठी गिफ्ट बहिणींना या ठिकाणी दिलेलं आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचं मोठं गिफ्ट असणार आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करून द्या आणि कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला ऑगस्टचे पैसे जमा झाले की नाही. कारण की बहुतेक बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला आहे, बहुतेक बहिणींना 1,500 रुपये आले आहे. जर का तुम्हाला 1,500 रुपये आले असतील तर कमेंट करून सांगायचे की सर मला 1,500 रुपये आलेले आहे, जेणेकरून मला सुद्धा देखील आनंद होतो की हो, खरोखर बहिणींना पैसे मिळाले. राहिलेल्या बहिणींना सुद्धा देखील पैसे पाठवण्यासाठी पुरेपूर मदत केली जात असते. तर ज्या बहिणींना पैसे आले नसतील त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगायचे की सर मला पैसे आलेले नाही आहे. लगेच तुमच्या अकाउंटवर 1,500 रुपये जमा केले जातील. फक्त कमेंट करून सांगा की सर मला पैसे आलेले नाही आहे, तुम्हालाही पैसे पाठवले जातील. आणि तुम्ही कुठून आहात तेही नक्की सांगा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पैसे जमा केले जातील. आणि ज्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांना आज या ठिकाणी वाटप होणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता तुम्हाला जी सप्टेंबर हप्त्यावर महत्त्वाची अपडेट आहे तीही मी देणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करून द्यायचे आणि खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन, त्याला क्लिक करून हाईप करायचे आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता तुम्हाला मी पुराव्यावरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती समजून सांगतो, जेणेकरून डिटेलमध्ये तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रॉपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. अपडेट अशी बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तो वितरित करण्यात आलेला आहे. बहुतेक बहिणींना या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत. राहिलेल्या बहिणींना सुद्धा आज या ठिकाणी पैसे जमा होणार आहे. तर पटापट कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला पैसे आले की नाही. ज्या बहिणींना 1,500 रुपये आले असतील त्यांनी सांगायचं आहे की सर मला 1,500 रुपये जमा झालेले आहे. आणि ज्या बहिणींना पैसे आलेले नसतील अशा बहिणींनी सुद्धा सांगायचं आहे की सर मला 1,500 रुपये आलेले नाही आहे. त्या बहिणींना लगेच 1,500 रुपये जमा केले जाणार आहेत त्या बहिणींच्या अकाउंटवरती. तर कमेंट करून सांगा की 1,500 रुपये आले की नाही. जर का तुम्हाला 1,500 रुपये आले असतील तर लगेच सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तोही तुमच्या अकाउंटवर जमा केले जाणार आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः दिली आहे. तुम्ही बघू शकता, म्हणजे स्वतः आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. आता बघा, महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी एक ट्विट केलं होतं. आता हे ट्विट काय केलं आहे तर ह्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे. म्हणजेच काय तर ही जी काही सुरुवात आहे ही कालपासूनच झालेली आहे. महाराष्ट्रामधील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व ज्या काही पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे, असं ट्विट करत त्यांनी ही संपूर्ण माहिती दिली होती. म्हणजेच काय तर तुमच्या अकाउंटवर थेट ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे पैसे पाठवले गेले आहेत 1,500 रुपये. ठीक आहे, बहुतेक बहिणींना 1,500 रुपये जमा झाले आहेत. आता राहिलेले जे काही बहिणी त्यांना आज सुद्धा ठिकाणी पैसे येणार आहेत, म्हणजे जेणेकरून काय होईल तर त्यांचासुद्धा जो काही लाभ आहे तो त्यांना मिळून जाणार आहे. तर कमेंट करून सांगायचे की तुम्हाला पैसे आले की नाही. कारण की या महिन्यामध्ये भरपूर अशा बहिणी की ज्या अपात्र झालेल्या आहेत. या महिन्यामध्ये भरपूर अशा बहिणी की ज्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही आहे, म्हणजेच त्या बहिणींना अपात्र केलं गेलं आहे. तर बहुतेक बहिणी म्हणतील की मला आज येईल, उद्या येईल, परवा येईल, पण त्यांना पैसे येणार नाही, कारण त्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. तर ज्या बहिणींना अपात्र झालेल्या आहेत त्याची तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. फक्त कमेंट करून सांगा की तुम्हाला पैसे आलेत की नाही. जर का आले नसतील तर कदाचित तुम्ही सुद्धा अपात्र झालात का हे तुम्हाला कळालं पाहिजे. ठीक आहे, पुढे बघा काय सांगितलेलं आहे तर ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तो जमा झाला की नाही. आणि दुसरी गोष्ट, ऑगस्टचा जो हप्ता आहे
तो कधी जमा होणार आहे त्याची आहे संपूर्ण माहिती जाणून घ्या, कारण की बहुतेक बहिणींना पैसे आले नाही आहे, तर त्यांना कधी मिळणार आहे ती माहिती जाणून घ्या. बघा 11 सप्टेंबरपासून पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्याची जी प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. म्हणजेच 11 सप्टेंबरपासून तुम्हाला हे पैसे जमा होत आहेत. प्रत्येक पात्र महिलांचा आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये थेट निधी हा जमा केला जाणार आहे. पुढील 3 ते 4 दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा जो काही पैसा आहे तो पोहोचणार आहे, हे लक्षात घ्या. ज्या ज्या बहिणी आहेत त्यांना राहिलेलं आहे तर त्यांना आज आणि उद्यामध्ये सर्व पैसे ठिकाणी जमा केले जाणार आहेत. आता बँक खात्यामध्ये पैसे आले की नाही हे तुम्हाला कसं चेक करायचं आहे हे समजून घ्या, कारण की बहुतेक बहिणींना चेक करता येत नाही की पैसे आलेत की नाही. त्यांच्या अकाउंटवर पैसे आलेले असतात, पण तरीसुद्धा त्या बहिणी विचारतात की सर मला पैसे आले नाही, सर मला पैसेच मिळाले नाही आहे. जर का तुमच्या अकाउंटवर आले असतील आणि तरी तुम्ही विचारणा करत असाल तर मग ह्यामध्ये काय होतं की तुमच्या अकाउंटवर आलेले पैसेसुद्धा तुम्ही म्हणतात की मला पैसे आले नाही. आता बघा, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून SMS येईल. तुमच्या बँकेकडून तुम्हाला SMS येईल आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की 1500 रुपये तुमच्या अकाउंटला ठिकाणी जमा झालेले आहेत. म्हणजेच तुम्हाला कळून जाईल की हो 1500 रुपये माझ्या अकाउंटला ठिकाणी आलेले आहेत. ज्या ज्या बहिणींना SMS आला असेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला SMS आलेला होता, सर मला SMS आलेला होता. आणि ज्या ज्या बहिणींना SMS आला नाही त्यांनी सांगायचे की सर मला SMS आलेला नाही आहे, जेणेकरून त्यांना लवकरात लवकर पैसे जमा केले जातील. पुढे बघा, बँकेकडून SMS न आल्यास तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर SMS पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल देऊन तुमच्या बँक खात्यातील रकमेची संदर्भात जाणून घेऊ शकता. म्हणजेच काय बघा, जर का तुम्हाला SMS आला नसेल आणि तुम्हाला चेक करायचं असेल की पैसे आले की नाही, तर बघा जे काही बँकेचा नंबर असतो बॅलन्स क्रमांक, तर त्या क्रमांकावर तुम्हाला ठिकाणी SMS पाठवून तुमची जी काही बॅलन्स आहे अकाउंटमध्ये ते चेक करू शकता. किंवा बँकेचा टोल फ्री क्रमांक असतो त्यावर तुम्हाला कॉल करायचे, मिस कॉल करायचे आणि लगेच त्यांच्याकडून तुम्हाला SMS येतो आणि SMSमध्ये तुमच्या अकाउंटवरची सर्व माहिती तुम्हाला दिली जाते की तुमच्या अकाउंटवर किती रुपये जमा झालेले आहेत, किती रुपये आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल करूनसुद्धा तुम्ही आणखीन तुमच्या बँकेची माहिती घेऊ शकतात की पैसे आले की नाही. म्हणजेच तुम्हाला बँकेत जायची गरज नाही आहे. पुढे बघा, तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि नेट बँकिंग, गुगल पे असेल, फोनपे वापरत असाल तर बँक बॅलन्स तपासू शकता. म्हणजेच काय, जर का तुमच्याकडे स्मार्टफोन असेल किंवा नेट बँकिंग असेल किंवा गुगल पे असेल किंवा फोनपे तुम्ही वापरत असाल तर बँक बॅलन्स चेक करून तुम्ही तपासू शकता. नंतर डेबिट कार्ड असल्यास ATMमध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तुम्ही बघू शकता. जर का डेबिट कार्ड असेल तर ATMमध्ये जाऊनही तुम्ही चेक करू शकता. तसेच बँकेत जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही हे सुद्धा तपासू शकता. ऑफलाईन तुम्ही थेट बँकेला भेट देऊ शकता आणि विचारणा करू शकता, कारण की बहुतेक अशा बहिणी की ज्यांना ऑनलाईन काही जमत नाही तर त्या बहिणी थेट बँकेत जाऊन सुद्धा विचारणा करू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमच्या अकाउंटवर पैसे आले की नाही हे तुम्ही चेक करू शकता. आता राहिला मुद्दा सप्टेंबर हप्त्याबाबत, तर बघा बहिणींनो, ज्या ज्या बहिणींना 1500 रुपये आले त्याच बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे. म्हणजे ज्या बहिणींना ऑगस्टचे पैसे आले त्याच बहिणींना सप्टेंबरचे सुद्धा पैसे मिळणार आहे. आणि हा जो काही सप्टेंबरचा हप्ता आहे तर हा सुद्धा तुम्हाला याच महिन्यामध्ये मिळणार आहे. त्याची प्रोसेससुद्धा सुरू झालेली आहे, कारण की ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला उशिराने मिळाला, त्यामुळे आता सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला उशिराने मिळणार नाही आहे. म्हणून त्यासाठी जी काही तयारी ती आतापासून सुरू करण्यात आलेली आहे. लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवर हे पैसेसुद्धा पाठवले जाणार आहे सप्टेंबर महिन्याचे. म्हणून तुम्ही डेली व्हिडिओ बघत चाला, कारण की लेटेस्ट अपडेट तुम्हाला या चॅनलवरती दिली जात असते आणि लगेच तुम्हाला सप्टेंबरचे सुद्धा पैसे मिळणार आहे. तर म्हणजेच काय, तर याच महिन्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये जमा होणार आहे, हे लक्षात घ्या. कारण की आता तुम्हाला 1500 रुपये जमा झाले ऑगस्टचे, आता लगेच तुम्हाला सप्टेंबरचे 1500 रुपये जमा होतील. टोटल तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे. आताच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट होती. सर्व माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. अपेक्षा करतो तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती आली असेल. काही डाऊट असेल, काही शंका असेल तुम्ही विचारू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये सांगा की पैसे आले की नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.